मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेसिफिक मी M1 च्या पेपर देणाऱ्या फर्स्ट इयरच्या पोरांसाठी हा स्पेसिफिक व्हिडिओ बनवतोय, कारण उद्या 2019 पॅटर्न आणि 2024 पॅटर्न दोन्ही पॅटर्नच्या मुलांसाठी M1 चा बॅकलॉगचा पेपर आहे. सो हा पेपर कसा काढायचा, आतापर्यंत तुम्ही अभ्यास करता, हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण तुमच्याकडे अख्खी रात्र आहे, तो काय करायला पाहिजे त्या गोष्टी समजून घ्या, त्यावेळी करा, काही घाबरू नका. पेपर गॅरंटेड निघणार आहे. पहिली तर गोष्ट की जे मनात भीती असते की बॅकलॉगचा पेपर आहे, खूप अवघड येतो वगैरे, मग निघतच नाही, पोरांनी चुकीच्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहे, त्या पोरांच्या डोक्यात घेऊ नका. लक्षात ठेवा, हा जो बॅकलॉगचा पेपर असतो तो नेहमी सोपा येतो, कारण बॅकलॉगला कोण जातं, ज्याची ऑब्विसली थोडी कॅपॅसिटी, बुद्धीची क्षमता थोडी कमी आहे, तो अवघड पेपर कसं काय सोडू शकेल. म्हणून तर बॅकलॉगचा पेपर हा रेग्युलर पेक्षा नेहमी सोपा असतो, हे क्लिअर करा. यस, त्यामुळे तुम्ही गॅरंटेड उद्याचा पेपर क्लिअर करणार. क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं तर 2024 पॅटर्नच्या मुलांना जस्ट हा सेकंड पेपर आहे, म्हणजे पहिल्यांदाच बॅकलॉग येतोय. सो त्यामुळे पण त्यांचा पॅटर्न नवीन क्लिअर तयार झाल्यामुळे त्यांचाही पेपर सोपाच असणार आहे. जेव्हा 2-1 वर्ष होऊन जातात पॅटर्न येऊन, तेव्हा पेपरची स्ट्रेंथ अवघड केली जाते. सुरुवातीला अवघड नाही टाकत युनिव्हर्सिटी, कारण युनिव्हर्सिटीला मॅक्सिमम मुलं पास करायचे असतात, कारण अंदाज नसतो. आणि सिमिलरली 24 पॅटर्न साठी पण तेच आहे की त्यांचा लास्ट आहे पेपर, त्यामुळे 19 पॅटर्नच्या मुलांना सुद्धा हा शेवटचा पेपर असल्यामुळे तोही सोपाच असणार आहे. ओके, सो बॅकलॉगचा पेपर सोपा असतो, तो M1 सोपाच येणार आहे. त्यामुळे त्या कॉन्फिडन्सने जो अभ्यास तुम्ही करताय, जसे PYQ प्रिव्हियस इयरचे पेपर बघा, त्या पॅटर्न नुसारच अभ्यास करा आणि पेपर तो PYQ सोडवा. तुम्हाला PYQ लागले मागच्या वेळेचा 19 पॅटर्नचा किंवा 24 पॅटर्नचे दोन्ही प्रिव्हियस इयरचे पेपर विथ सोल्युशन आपल्या पर्पल ॲपवर आम्ही सॉल्व्ह करून दिलेले, ते सोल्युशन्स तुम्ही बघा. यस, तो M1 चा कोर्स घेऊनही तुम्ही तो घेऊ शकता, किंवा पेपर सोल्युशनचा स्पेसिफिक कोर्स आहे, छोटासा कोर्स, तो घेऊन पण तुम्ही ते पेपर बघू शकता. त्या पेपर जसा तसा पूर्ण सोडवा, तुमचे कॉन्फिडन्स वाढून जाईल, पॅटर्न क्लिअर होईल, M1 क्लिअर होणार. ओके, त्याच्यानंतर आता हे क्लिअर झालं. सेकंड येतं की याच्यामध्ये फिक्स पॉइंट करा आणि IMP क्वेश्चन करा. M1 चे जे IMP क्वेश्चन आहे तुमच्या सरांनी दिले असतील कॉलेजमधल्या, क्लासेसमधल्या, किंवा आपल्या सबस्क्रिप्शन्सवर पण आहे, पर्पल ॲपवर पण आहे, ते जे फिक्स क्वेश्चन आहे आधी ते करा, मग बाकीचं करा. ओके, जसं फिक्स क्वेश्चन मध्ये मी काही सांगून देतो, फिक्स पॉइंट, फिक्स क्वेश्चन हे फिक्स येणार आहे. ऍटलीस्ट 30-40 मार्काचं काम इथे समजून घ्या की फिक्स क्वेश्चन कुठले बघा. एक आहे युलर्स थेरम, कंपोजिट फंक्शन, ऐकून घ्या, लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. युलर्स थेरम, कंपोजिट फंक्शन, त्याच्यानंतर एरर फंक्शन J into J dash is equal to 1, एरर फंक्शन J into J dash is equal to 1, इम्प्लिसिट फंक्शन, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, त्याच्यानंतर आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, कॅली हॅमिल्टन आणि मॉडल मॅट्रिक्स पी डायगोनलायझेशन. हे 9 पॉइंट एकदम फिक्स आहे, हे म्हणजे येतातच. यस, आणि 24 पॅटर्न मध्ये अजून एक टेलर थेरम वगैरे फिक्स येतो. सो एवढ्या गोष्टी करून जा, ऍटलीस्ट तुमचे पासिंग फिक्स होऊन जाते, 41 मार्काचं काम होऊन जातं. आता राहिलं IMP सांगितलं, हे सांगितलं. 6वा एक इम्पॉर्टंट पॉइंट द्यायचा आहे, MCQ 10 मार्काचे. याचा अभ्यास कसा करा. MCQ ला काही वेगळा अभ्यास करायचा नाही. जो थेरीचा अभ्यास केला त्यात एक छोटीशी डेफिनेशन विचारली जाते, किंवा त्याच्यातला एखादा छोटासा फॉर्म्युला, एखादी स्टेप्स विचारली जाते, तोच MCQ असतो ना. सो तसंच असतं, MCQचा वेगळा काही अभ्यास करू नका. थेरी अभ्यास झाला प्रॉपरली, त्याच्यातलाच एखादा छोटासा फॉर्म्युला तो विचारला करू शकतो ना, हा एक फंडा झाला. सेकंड PYQ, मागचे 19 पॅटर्नचे जेवढे पेपर आहे 24 वाल्यांनी पण त्याच्यात जे MCQ आले आहे ते करून टाका. 24 वाल्यांना एक पेपर आहे, त्यांनी तो आणि 1900 पेपर मधले MCQ करा, मागचे 400-500 तेच रिपीट होता. ओके, सो MCQचं हे दुसरा गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट, एकमेकांना थोडी मदत करा, सांगा. तिथे काय फक्त तुम्हाला 1चं A, 2चं C एवढंच लिहायचं, तिथे एक्सपेन्शन नाही लिहायचंय. त्यामुळे एकमेकांना सांगा ना, 1 तो सांगेल C, 2 तो सांगेल D, हे एकमेकांना थोडी 2-3 मिनिटं हेल्प करा, एकमेकांना हेल्प करा, 5 तर होऊन जाशाल. एक क्लिअर झालं. आता पेपर लिहायचा आहे, जसं मी सांगितलं पेपर सोपाच येणार आहे, त्यामुळे पेपर लिहा. टीचर लोक तुम्हाला पास करायला बसले, पण तुम्ही काही लिहिलंच नाही तर कसं चालेल. लिहा, रिलेटेड प्रॉपर लिहा, स्टेप वाईज लिहा, कारण स्टेपला मॅथ्स मध्ये स्टेपला मार्क असतात, 4 स्टेप आहे, पहिल्या 2 बरोबर आल्या तरी मार्क भेटून जातात. सो हे लिहा, या वेळी आरामात तो M1 क्लिअर होऊन जाईल. आणि ट्रेस घेऊ नका, अजूनही आजची रात्र या व्हिडिओ नंतर
खूप काही होऊ शकतं. सो एकमेकांना शिकवा, कॉन्फिडंट द्या, पेपर लिहा, आरामात क्लिअर होशाल. क्लिअर? आणि तसंच M1चाही तुम्हाला वाटतंय अजूनही क्लिअर करायचे, जे पॉईंट मी सांगितले ते करायचे असेल तर आपल्या पर्पल हॅट ॲपवरनं, किंवा जे मागच्या वेळेचं लेटेस्ट डिसेंबरचं पेपर सोल्युशन हवं असेल तर पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे, त्याच्यावरनं तुम्ही कोर्स घेऊन करू शकता. अदर विषयांसाठी पण पर्पल हॅट ॲपवरनं अभ्यास केला तर बाकीचं कुठलं स्टडी मटेरियल वापरायचं नाही. आपल्या पर्पल हॅट ॲपवर दिलंय तेवढंच केलं तरी एक दीड दिवसात म्हणजे सगळे विषय निघतील. ओके, सो हे स्ट्रॅटेजी फॉलो करा. M1 गॅरंटेड तुम्ही क्लिअर होणार. पेपर सोपा येणार आहे, तुम्हाला लिहायचंच आहे, प्रॉपरली लिहायचंय आणि हे पॉईंट्सवर लक्ष टाकायचं. क्लिअर? थँक्यू.